चला घ्या एक्झाम्पल घ्या. एक व्यक्ती 9 किलोमीटर उत्तरेकडे प्रवास करतो. एक व्यक्ती 9 किलोमीटर उत्तरेकडे प्रवास करतो. नंतर 12 किलोमीटर पश्चिमेकडे व त्यानंतर 15 किलोमीटर दक्षिणेकडे जातो. तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर दूर आहे. चला काय बघणार बघा बरं. कायमचं पहिल्यांदा नाही हे नेहमी नोटबुक मध्ये काढून ठेवायचं दिशावरचं. इकडे लक्ष बाळांनो, परत नोट डाऊन करा. झालंय ना आता तुमचं सगळ्यांचं. मग लक्ष द्या. आता इकडं उत्तर येणार का, इकडं दक्षिण, इकडं पश्चिम आणि इकडे येणारी पूर्व. बरोबर का. काय करायचं. हा नाही लिहिलं तरी चालेल. ते काय आता आपल्याला त्याची काही गरज नाही. म्हणजे उपदिशांची काही गरज नाही ना. मुख्य दिशा लिहिल्या की होतंय आपले एक्झाम्पल. काय दिले. एक व्यक्ती 9 किलोमीटर उत्तरेकडे प्रवास करतो. चला मला सांगा एक्झाम्पल काय करे. एक व्यक्ती मूळ ठिकाण म्हणजे इथं धरूया का. येण्यापासून उत्तरेकडे किती गेला. 9 किलोमीटर गेला. बघा एवढं 9 किलोमीटर गेला का. परत कुणीकडे सांगा. परत जळून गेला पश्चिमेकडे. म्हणजे कुणीकडे घालवायचं. इकडे येणार का. पश्चिमेकडे. बोला. किती किलोमीटर गेलाय. 12. एकच मिनिट. इकडच्या बाजूला घेऊयात म्हणजे व्यवस्थित तुम्हाला इकडे जायला गेला. 9 झाला. हे म्हणूया. आणि इकडे किती आला. 12. म्हणजे 9 पेक्षा जरा जास्त दाखवूया. आला का बघा 12. पुढं म्हणजे परत पुन्हा इकडे आला का खाली. मग मला सांगा ठेव का. इथपर्यंत 9 झालं का. मग खाली किती फक्त घ्यायला लागेल तुम्हाला. 4 घ्यायचं नाही 6. मग काय करायचं. इथपर्यंत आला. हे अखंड किती अंतर आहे म्हणाला. 16 ना का 15. 15 किलोमीटरचं. 15 मीटर आहे का किलोमीटर दिले. किलोमीटर. काही देऊ दे. काही फरक नाही पडत सध्या तरी. बोला पुढे. ठिकाणापासून किती अंतरावर आहे. म्हणजे हे स्टॉप पॉइंट कुठला आला. हा लागा. ह्याला काहीतरी आपण सी म्हणूया. त्याला ए म्हणालोय. हे असं डॉटेड लाईन आणि अजून एक कुठली मारायला लागणार. आडवी. म्हणजे ऐका हे 9 म्हणजे हे पण 9 झालं. मग ओव्हरऑल 15 होतं. म्हणजे राहिलं किती खाली 6. आलं का लक्षात. चला आता कसं सोडवणार सांगा. कर्णाचा वर्ग बरोबर. कर्णाचा वर्ग म्हणजे कोणतं येणार. त्याला 12 दिले. आलं का आता. चला सांगा आता. कर्णाचा वर्ग म्हणजेच AC वर्ग बरोबर. पहिली बाजू. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसरा प्रश्न लिहून घेऊ नको. समजावून घ्या अगोदर काय चाललेलं असते बाळा. 12चा वर्ग अधिक किती 6चा वर्ग. चला 12चा वर्ग सांगा. आता पुढचं तुम्ही पटपट बोलायचं. मला बोला किती येणार. 144 आणि 36 180. आता 180 काय झालं. AC वर्ग. 180 कुणाचा वर्ग आहे का. नाही. कालपर्यंत आपण जी गणित सोडवली त्याच्यामध्ये काय होतं. कुणाचा ना कुणाचा वर्ग यायचा. आता 180 कोणाचा वर्ग आहे का नाही. मग नाही 180 ची अशी फोड करायची की जी फोड करणार आहे ना त्याच्यातला एक हा कोणाचा तरी वर्ग असला पाहिजे. मग आता कशी फोड करणार सांगा 180 ची. म्हणजे आता मी समजा ऐका 18 10 180 येणार. पण 18 पण कुणाचा वर्ग नाही. 9 गुणिले 20. पण 20 चं नाव येऊ पडते. 20 परत 4 पंचे 20 होतेच ना. मग तसं नको आहे ना. मग 4 पंचे 20 केल्यावर 4 हा वर्ग आलाच ना कुणाचा तरी. तसं नको आहे आपल्याला. एकदा मी जर समजा आता 3 गुणिले 5 समजा मी 9 गुणिले 5 केलं तर 9 हा एकटा म्हणजे मला बाजूला काढायला येत होते. पण 5 काढता येत नाही. तसं झालं पाहिजे. बोला करा जरा असा विचार. 180 चं कसं होऊ शकेल. 36 5 किती येतं 180. आता तुम्ही जे मला सांगितलं नाही बघा मग
मगाशी किती सांगितलं होतं तुम्ही मला? किती घ्या म्हणाला होता? 9 हा म्हणजे एसी वर्ग बरोबर एवढा आलं का नाही? मग आपल्याला फक्त एसी पाहिजे. तुम्ही काय म्हणाला होता? काय घ्या मॅडम? हा 9 गुणिले 20. आता बघा या 9चं पण 9ला आपण जर वर्गमुळात बाजूला काढलं तर किती आलं? 3 आलं का? म्हणजे तर 3 लिहू का? परत वर्गमुळात 20 राहिलं ना, मग 20 अजून आपण पाडू शकतो की 4 पंचे 20. 20 हा कुणाचा वर्ग नाही, पण आपण काय करू शकतो? 4 गुणिले 5 म्हणजे परत त्याला 2 ला बाजूला काढणार का? 4 ला बाजूला काढलं रे म्हणजे 2 झालं का वर्गमुळात 4 म्हणजे परत किती झालं? 6 आलं का? आलं का? 3 गुणिले 2 आणि म्हणजे 6 वर्गमुळात 5. कारण 5चं परत वर्गमूळ कोणच येणार नाही. जर जे वर्गमूळ येत नाही त्याला तसंच ठेवायचं. आलं का लक्षात? काय करायचंय आता मी तुम्हाला दुसरं एखादा एवढं सगळं करत बसलो त्याच्यापेक्षा जर आपण डायरेक्ट लिहिलं असतं तर एसी बरोबर किती? तर 36 गुणिले 5. बघा बरं किती साधं होतं नाही. पण आपल्याला काही एवढे मोठे वर्ग पाठ असतात का नाही? हे सरावाने जमतं. आणि जेव्हा आपले एवढे मोठे वर्ग पाठ नाही, तू पेन ठेव खाली. काय चाललंय तुझं बाळा? नीट लक्ष दे. सारखी काय तर चलबिचल चाललेली असते. 6 ला बाजूला काढलं ना वर्गमुळात 5 आलं. आलं का लक्षात? आता चला सोडवा. आकृत्या फक्त नीट काढून घ्यायच्या. काय हे मेजरमेंट वगैरे व्यवस्थित येऊ द्या. बघा ते चुकलं का मग झालं. त्यामुळे कसं पण काढायचं नाही. 9 पेक्षा 12 जर असं मोठं आलं पाहिजे असं करायचं. अभ्यास करू की डोकंच नाही का आपल्याला? असं कसं काय होईल? असं नाही बाळा, आपण अभ्यासासाठी आलोय हे लक्षात ठेव. मला काय बाकीचा प्रॉब्लेम नाही खरं. हे कारण जी सांगतोय ना बाळा, ते आपल्या हे जी कारण सांगतोय ना, हे आपण आपलं भविष्याचं नुकसान करून घेतोय. बरोबर आहे का? देवाकडे सगळं न्याय असते, त्यांच्याकडे सगळं रजिस्टर असते. त्याच्यामुळे तुझं तू ठरव, मला फसवण्यापेक्षा. बरोबर आहे का? हे जे तू कारण सांगून पळवाट काढतोय ना, मग ते तुझं तू ठरव, तुला काय व्हायचंय ते. का आपण असं करतोय? किंवा एवढा वेळ ही लेकरं बघ कुठली आहेत का नाही सांग? मग त्यांना इतकं हे करून ती पोरं येते, ती कधी सकाळपासून आलेली असते. मग तुला एवढं कळायला पाहिजे आपण ह्यांच्या एवढा अभ्यास करतोय का नाही का. जर पटकन यायचं जाऊ, उगाच वेळ घालवू नकोस. काय म्हणालीस? नाही लिहा की, तुम्हाला ते पण असू दे ना. जर एखाद्या वेळेस ना म्हणजे नाही एखादं जमलं इमर्जन्सी, आता मला सांगा 36 गुणिले 5 सगळ्यांचंच पाठ असेल असं नाही रे बाळानो. मग नाही आलं तर काय करणार ना. म्हणून मग तुमच्याकडे दोन्ही पर्याय राहू द्या ना. आलंय का लक्षात? समजलंय ना? घ्या बाळांनो, नेक्स्ट हे एक्झाम्पल घ्या. राहुल त्याच्या घरापासून पूर्वेला 3 किलोमीटर सायकलवर गेला. 3 किलोमीटर सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून 12 किलोमीटर अंतर त्याने कापले. तेथून उजवीकडे वळून 12 किलोमीटर अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. सार्थक, अक्षर सुधारायला तुला चान्स आहे बाळा. सगळे तुझ्या सोबतच लिहिते. जरा शेजापाजारी बघ त्यांचे अक्षर कसे आहेत, आपले कसे अक्षर आहेत. गडबड करू नकोस. ते दररोज सेपरेट शुद्ध लेखन लिहायला
त्यावेळी शुद्ध लेखन होते का नाही सांगा. सेपरेट करायची काही गरज आहे का? मग तुम्ही नीट अक्षर काढलं तर शुद्ध लेखन सुधरेल. तुम्ही शुद्ध लेखन लिहिताय का? शुद्ध लेखन तेच कळत नाही पोरांना. जरासं सार्थक सुधार. परत तुला कोणीही म्हणणार नाही 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला कळेल मग. तेव्हा सगळी वेळ हातातून गेलेली असणार. मला सगळं येत होतं, त्या शब्दाला कुणीही किंमत देणार नाही. आता स्कॉलरशिपच्या परीक्षेला काही तुला गरज नाही अक्षर सुधार म्हणायची किंवा हे, तरी पण तुझ्याकडे वेळ आहे. जरासं अक्षर नीट स्वतःला वळण लाव. कुठं क्लास करून हे करून सुंदर हस्ताक्षरानं काही सुधारतंय अशातला भाग नाही. तुझं तू जरा मनावर घे ना अक्षर व्यवस्थित काढायचंय ते. कार्तिक साहेब, आपलं पण सगळ्या मुंग्यात चालते ते. एक पाय इकडं, एक पाय सोलापूरला, दुसरा पाय कोल्हापूरला, असं त्या अक्षरांची अवस्था आहे. हा, असं करून म्हणजे अक्षर बघ कसे येते. जरा तर आपल्याला वाटायला पाहिजे का नाही आपलं अक्षर सुंदर असावं का? असं काही वाटतच नाही. बरोबर आहे का पाठीमाग सोरा? शेजारी अक्षर बघ किती सुंदर आहे. बघून घे जरा एक. तेच की, म्हणून स्वतःच्या हाताला वळण लावा. कुठं क्लास करून आणि ती वळण आपल्याला हाताला बसत नाही. ते फॅड झालंय ते. झालं का? कुठपर्यंत आलं होतं? थांबा जरा. कुठून आलं होतं? पहिल्यापासून बघा. राहुल त्याच्या घरापासून पूर्वेला 3 किलोमीटर सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून 12 किलोमीटर अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. लिहिले का? तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? चला सांगा मला. आता मी हे परमनंट काढूनच ठेवते. सारखं काढायला लागतं ना उगाच तरी. उत्तर, दक्षिण, हा बोला, इकडं पूर्व आणि इकडं आलेलं पश्चिम. चला सांगा. प्रश्न वाचा. राहुल तुझ्या घरापासून पूर्वेला 3 किलोमीटर सायकलवर गेला. ऐका बाळांनो, इकडे लक्ष द्या. लिहून झालंय ना तुमचं? मग शिकवताना इकडेच बघायचं. शिकवताना अजिबात काही उतरायचं नाही. बाकीच तर तुम्हाला सोडवायचं असतात ना. मग शिकवताना गडबड करायची नाही. मी जेव्हा म्हणते नाही पोरांना 2 मिनिटं वेळ घ्या, त्यावेळी तुम्हाला काय ट्राय करायचं ते करायचं. पण शिकवताना बोर्डकडेच बघायचं. कुणीकडे गेला? पूर्वेला. किती किलोमीटर गेलाय? 3 किलोमीटर. मग आता मूळ ठिकाण आपण इथं दाखवते आणि असं ह्याला 3 किलोमीटर दाखवते. सगळ्यात हायेस्ट मेजरमेंट कितीच आहे? 12च आहे. म्हणजे मग 3 जरा लहान दाखवू का? कारण आपण आपली सगळी बसायला पाहिजे ना व्यवस्थित. 3 जरा कमी करते. हा, म्हणजे ए नाव दिल्या. मूळ ठिकाणापासून पूर्वेला गेला. हा, आता इकडं तोंड आहे त्याचं, बरोबर का? मग दुसरी बाजू कुणीकडे येणार? हा, इकडं तिकडं असं म्हणायचं नाही. सरळ दिशा सांगायची. कोणत्या दिशेला? दक्षिणेला. किती किलोमीटर येणार आहे? 12. याचा आज 12 किलोमीटर आणते. जरा वाढवते कारण 3 पेक्षा जादा वाटलं पाहिजे ना आपल्याला 12 आहे म्हणल्यानंतर. हा, परत कुठे गेला? डावीकडे 6 किलोमीटर. आता दक्षिणेला आहे. मग त्याची डावी बाजू कोणत्या बाजू दिशेला येणार? पश्चिम. डावी बाजू. हा, बरोबर आहे. पश्चिमेला. किती किलोमीटर गेला? 6. किती गेला? 6. अरे आता हा इकडं तोंड आहे बरानो. हा डावी दक्षिणेला आहे ना? पूर्वेला. पूर्वेला येणार. हा, म्हणूनच 2 मिनिटं थांबले. पूर्वेला किती किलोमीटर गेला? 6. म्हणजे 3 पेक्षा जरा जादा दाखवायचं. हा, एवढं दाखवू का? 6 किलोमीटर. बोला परत. हा, काय झालं सांगा. किती अंतर? बरं, म्हणजेच आपण नेहमीप्रमाणे ह्याला ए आणि ह्याला सी म्हणूया. काय विचारले त्याने? मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? मूळ स्थान म्हणजे कोणतं? ए आहे का? म्हणजेच काय करायचं? ए पासून सी पर्यंत एक लाईन काढायची. काढली का बघा? काढली का? हा. आता परत पुन्हा काय जोडून घ्यायचं? हे जोडून घेऊ का असंच? आणि परत पुन्हा हे असं जोडूया. बघा बरं झाला का त्रिकोण? ए पासून इथपर्यंत ह्याला आपण डायरेक्ट बी नाव देऊया. दिलं का? जे डॉटेड लाईन काढले त्याचा अर्थ काय होतो ते मी परत नवीन जोडलेलं आहे. बरोबर आहे का? आपल्याला गरज वाटत होती म्हणून. आता मला सांगा, हे वरचं किती? 3 आहे. हे पण किती असणार आहे? 3. हा, हे किती असणार आहे? 12. हा, इकडे पण 12ची कुठं आपल्याला गरज लागते नाही? पण लागणारच आहे. हा, लागणारच. हे पूर्ण 12 आहे. म्हणजे हे पण किती झाला? 12. आलं का लक्षात? कुठलं 6? हे 6 आहेच की ऑलरेडी. हा, म्हणजे छान.
ABC ला असं पायथागोरस प्रमेय सारखं म्हणजे 90° ठेवू का, म्हणजे आपल्याला फिक्स होईल की पायथागोरस प्रमेय वापरायला लागणार आहे ते. बोला कर्णाचा वर्ग म्हणजेच कुणाचा AC चा वर्ग बरोबर 12चा वर्ग. हे 3 आणि हे 6 किती झाले 9 म्हणजेच कुणाचा वर्ग करावा लागेल 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 12चा वर्ग किती येणार आहे 42. अधिक 81 बरोबर 225. 225. मग AC वर्ग बरोबर 225. आपल्याला AC बरोबर 15. हा, कारण मूळ ठिकाणापासूनच अंतर पाहिजे होतं ना. मिळालं का आता, कळालं का कसं काढायचं ते. म्हणून किती आलं तर 15. कुणाचं AC बरोबर 15. मग पूर्ण वाक्यात तुमचं तुम्ही उत्तर लिहा. मूळ ठिकाणापासून त्याचं अंतर किती आलं तर 15 किलोमीटर. मित्र काय दिलं असेल ते आले का लक्षात सगळ्यांच्या. बरोबर. नेट शिस्तीत सोडवा, गडबड करू नका. नेट समजावून घ्यायचं, मी कशा लाईन काढलेत बघायचं आणि प्रत्येक वेळेस ते बाजूला उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिले का ते कायम ठेवायचं, म्हणजे आपल्याला फिरायची गरज लागत नाही. आपल्याला कळून जाते डावी बाजू उजवी बाजू. तू पहिलं ना स्ट्रेट लाईन ओढायला शिक बाळा, मग परत तयारी कर. काय सांगते, पहिलं स्ट्रेट लाईन काढायला शिक, परत शुद्ध लेखनाचा विषय बघ ती काय लिहिते असते. इथं जर वाकड्या तिकड्या लाईन आल्या का नाही ते अजिबात कुठलंही दिशावरचं गणित व्यवस्थित सुटणार नाही. काय काढतेस तुझं तू बघ. दिव्या सगळी दिव्या, काय काळजी करू नका. अवघड वाटणारेच माझ मी सोडवून देते वर्गात, म्हणजे तुम्हाला कळते. ट्राय केलं का सांगा, का डायरेक्ट मला विचारलंय. तुमच्यात तुम्ही डिस्कशन केलं का, तुला आलं का मला आलं का हे कसं सोडवायचं असा विचार केला का. मग प्रयत्न न करता कृपया मला कोणीही प्रश्न विचारू नये. पहिलं स्वतः बघायचं, जिथं प्रॉब्लेम वाटतोय. मी अगोदर शिकवत असते का नाही तेव्हा शिकायचं व्यवस्थित. जिथं प्रॉब्लेम वाटला, काय प्रॉब्लेम आलाय तो मला विचारायचा आहे असं तुम्हीच वाचा आणि तुम्हीच सोडवून द्या, अजिबात नाही देणार. मग ट्राय करा, जिथं थांबतंय तिथं माझं मी आहेच आहे. झालं ग बाळानो. चला नेक्स्ट घ्या तिसरं. कुणाचा प्रॉब्लेम होता, दिव्याला सुटला नाही अजून, कुणाला नाही रे. तसं तर बाळानो नाही, स्वाध्याय हे झाल्याशिवाय सोडवायचंच नाही, सगळं शिकवून झाल्याशिवाय. चला घ्या. सुधीरच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे. आता नाही बाळानो, हा बघून लिहिण्यापेक्षा बाळा प्रज्वल सांगितलेलं जरा डोक्याला ब्रेनला सांगायचं ना, मला काहीतरी लक्षात ठेवायचंय. बघून अजिबात उतरायचं नाही. सांगत्या का नाही उदाहरण बघायची काय गरज आहे सांग. मी डोक्याला अजिबात असं ताण घ्यायचं नाही, हे नाही सहज नुसतं बघून उतरता आलं पाहिजे असं. मी एक वाक्य 2-3 शब्दांचं, आता आपण 7वीला आहे बरोबर आहे का, आपण काय आता 1ली 2रीला नाही. सुधीर झालं का, परत घराला दरवाजा हे कितवीच्या वर्गाला शिकवायचं सांगा. आता तुम्ही मोठं झाले असं वाटतं की नाही, मग तुमच्या अखंड एक वाक्य लक्षात राहिलं पाहिजे. ठेवायचंच, कॉन्सन्ट्रेशन ऐकलं नाही 100% लक्षात राहते. ब्रेनला सांगायचं मला हे वाक्य पूर्ण लक्षात ठेव.
ठेवायचं आहे. आता मी मोठा झालोय हे ऍक्सेप्ट करायचं. आता मी तसंच करणार आहे. अजिबात असं 2-2-3 वेळा एक लाईन सांगणार नाही. एक आठवडाभर ही ट्रायल करा बघा, परत तुमचं तुम्हाला ऑटोमॅटिक ग्रास्पिंग पॉवर भेटत नाही. झालं का? कुठला घेतलं होतं? पहिलं वाक्य कंप्लीट झालं. सुधीर घरातून निघाला. व उजवीकडे 3 किलोमीटर गेला. उजवीकडे 3 किलोमीटर गेला. नंतर डावीकडे वळून 6 किलोमीटर चालला. पुन्हा डावीकडे वळून 3 किलोमीटर जाऊन उजवीकडे वळला. पुढे 2 किलोमीटर चालल्यावर तो एका मैदानात पोहोचला. तर मैदान सुधीरच्या घरापासून किती अंतरावर आहे? व कोणत्या दिशेला आहे? व कोणत्या दिशेला आहे? बघा बरं, आता कसं जमलं? आता कोण म्हणतं का मॅडम डबल सांगा? ही जर आपण कायम सवय लागली तर ब्रेनला लागेल का नाही असं कॉन्सन्ट्रेशन करण्याची? सांगा बरं. चला सांगा आता. हा, जमलं नव्हतं ना? दिव्या सोडून बघू काय प्रॉब्लेम आहे. हा, सुधीरच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे. हा, घराचा दरवाजा कुणीकडे आहे? उत्तर दिशेला. हा, दरवाजा उत्तरेला आहे म्हणजे वर आहे. हा, पुढं आता ही मनात ठेवायचं आहे. आपण काही दरवाजा दाखवू शकत नाही, त्याच्यामुळं उत्तरेला फक्त असं मनात ठेवा की घराचा दरवाजा उत्तरेला आहे. हा, पुढं सुधीर घरातून निघाला व उजवीकडे 3 किलोमीटर गेला. हा, ऐका, म्हणजे घराचा दरवाजा इकडे आहे, उत्तरेला आहे. म्हणजे याचा अर्थ तो आता इकडं घराचा दरवाजा जिकडे आहे तिथनच तो बाहेर पडणार ना. म्हणजे ऍक्च्युली तो उत्तरेकडनंच बाहेर पडणार का नाही? पण तो कुठल्या बाजूला वळून पडला म्हणायचं? उजवीकडे. मग आता मला सांगा, इकडे चाललाय म्हणजे उजवी बाजू कोणती असते? पूर्व. म्हणजे इथनच दाखवूयात ना, दरवाजातनं बाहेर पडला. आता मी समजा इथनं बाहेर गेले आणि लगेच उजवीकडे वळली, बरोबर का? म्हणजे काय त्या ठिकाणापासूनच दाखवायचं ना. हा, मग उजवीकडे म्हणजे पूर्वेला किती किलोमीटर गेला सांगा? 3. सगळ्यात हायेस्ट मेजरमेंट कितीच आहे? 6. म्हणजे मग ठीक आहे, आपलं इथं 3 दाखवूया. हा, पुढचं सांगा. इथंपर्यंत 3 दाखवू. हे मेन ठिकाण म्हणून आपण ए दाखवूया, कारण परत कळणार नाही ना आपल्याला आपण मूळ कुठनं सुरुवात केली होती ते, म्हणून त्याला सरळ ए म्हणायचं. बोला. 3 नंतर डावीकडे 6 किलोमीटर. बरं, मग 6 म्हणजे कुणीकडे दाखवतो ना? डावीकडे म्हणजे उत्तरेला. किती किलोमीटर गेला? 6. म्हणजे 3च्या जरासं मोठं काढूया डबल. हा, परत कुठे गेला? हा, परत उजवीकडे म्हणजे कुणीकडे येणार सांगा परत? पश्चिमेला. हा, नाही बाळा, डावीकडेच ना? कुणीकडे? तुम्ही वाचा की, मला नाही माहिती. डावीकडे 3 किलोमीटर. डावीकडं म्हणजे बाळाला पश्चिमेला, बरोबर आहे की? म्हणजे असं तेवढंच माप. हा, म्हणजे ऐका, तिथं तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे? डावीकडे वळून 3 म्हणजे एवढं तिथं येणार ना. कळालं का? तेवढंच घ्यायचं 3 किलोमीटरचं. नाहीतर बऱ्याच जणांना इथं कुठं तर लिहायचं 3 किलोमीटर, परत डायग्राम शोधत बसायचं. अजिबात करायचं नाही तसं. खाली 3 दाखवलंय तेवढंच आपण वर पण दाखवायचं. 3 किलोमीटर डावीकडं. पुढं हा, 2 उजवीकडे वळाला. पुढे 2. हा, म्हणजे परत आता इकडं तोंड आहे. परत कुणीकडे वळला? उजवीकडे. म्हणजे कुठे गेला? उत्तरेला. किती गेला सांगा? 3. परत उत्तरेला 3 गेला. 2 किलोमीटर. हा, मग 2 एवढंच दाखवूया. हा, परत पुढं हा,
जरा पोहोचला. हा बस पोहोचला इथं. हा संपलं म्हणजे इथं स्टॉप करूया काय? स्टॉप करूया ना तिथं. हा मग काय तर बोला. हा. घराच्या किती अंतरावर आहे? हा, तो त्याची घराच्या- दिशा कोणती? हा मग आता कुठल्या दिशेला आहे सांगा तुम्हाला उत्तर. कळतंय का? उत्तरेला. त्याच्यात कुठल्या उत्तरेला आणि किती किलोमीटर आठ. सांगा? 8. छान. मग काय पोरांना जमलं नाही सांगा, सगळं तर तुम्हीच सांगताय आणि मग मी सांगते काय, तुम्ही ट्राय करा. मी शिकवले त्याच्यावर 100% तुम्हाला गणित सुटणार. आता कुणी सांगितलं एवढं वेळ सांगा, तुम्हीच सांगितलं का? आता उत्तर 8 कोण म्हणतंय? तुम्हीच म्हणताय. मग बरोबर आहे. हे बघा, हे एवढं असणार का? हे डॉटेड लाईन आपण जोडून ठेवूया. 6 किलोमीटर हे झालं का? आणि वरचे 2. 6 आणि वरचे 2. मग अजून काय कळायला पाहिजे सांगा तुम्हाला? बाळा समजलं का? कळालं का आता? कोणत्या दिशेला आला? उत्तरेला. आणि किती किलोमीटर आहे घरापासून? 8 किलोमीटर. म्हणून मी ह्याला नेहमी नाही मूळ ठिकाण लिहा म्हणत असते की लक्षात येण्यासाठी. थांबलेलं काही ठिकाण आपल्याला कळतं ना. मी उघड डी लिहिलंय, काय पण लिहा तुमचं तुम्ही, पण लक्षात येऊ शकते. म्हणजे फायनल उत्तर आपलं उत्तरेला. आणि किती किलोमीटर येणार तर 6 अधिक 2 बरोबर 8 किलोमीटर. कळालं का? समजलंय ना? लिहून द्यायला खूप हे झालं ना, म्हणजे भरपूर वाटलं असं. 3-4 लाईन भरले असतील का नाही? 5. हा, एक्झाम्पल मोठा आहे पण समजलं का नाही सगळं? लिहून गेली बाळा मग काय झालं? कधी घेतलं? शिकवताना असं? नाही, तुम्ही शिकवलं फक्त ते काढून घेतलं. बरं. हा? नुसती बाळा वाचायलाच तेवढी मोठी आहे. तेवढं सोपं क्वेश्चन होतं ना. यायचं पटकन. बोर्डवरचं झालंय का तुमचं? चला नेक्स्ट घ्या. घ्या 4था आता. एक व्यक्ती पूर्वेकडे 6 किलोमीटर चालत गेली. एक व्यक्ती मगासारखं सेम मी सांगणार आहे. एक सारखं रिपीट करणार नाही. एक वाक्य वाचलं का लक्षातच ठेवायचं. एक व्यक्ती पूर्वेकडे 6 किलोमीटर चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून त्यानंतर उजवीकडे वळून 8 किलोमीटर चालत गेली. उजवीकडे वळून 8 किलोमीटर चालत गेली. तर आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यामध्ये कमीत कमी किती अंतर असेल? आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यामध्ये कमीत कमी किती अंतर असेल? ट्राय करणार काय? आवाजच येत नाही बाळांनो. होय.
लागलेस वळायचं नाही सांगितलं की नाही किती वेळा उजवी बाजू वळायची काय गरज आहे इमॅजिन करायचं डावी बाजू उजवी बाजू कुणीकडे असणार तर बोर्डवर सगळं असतं ना झालंय का सगळ्यांचं चौथं होतं नाही आपलं मॅडमनी 10 किती आलं बोला 10 सगळ्यांना सुटलं होय. छान पाठीमागच्या दोघींचं काय आराम सुरू आहे वाटतं करतोय का मुलींनी करते म्हणायचं का कसं आहे स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुंसकलिंगी माहिती आहे ना हा मग मुलगी असेल करते म्हणायचं असतं का करतो म्हणायचं काही पण बोलायचं हा किती आलं दहा. पाठीमागं सुटलंय का नाही बाळा मधुरा झाले का बोला एक व्यक्ती पूर्वेकडे किती आहे सांगा मला हा जरा कुणाच आलेलं नाही बाळांनो एवढा वेळ नाही लागत कसं काय तुम्ही पाठीमागं राहिलाय हिरोईन दर्शन घेऊन दिलं पूर्वेकडे किती किलोमीटर गेल्या बर पूर्वेकडे इकडे 6 किलोमीटर घालूया हा परत 8 किलोमीटर उजवीकडे हा इकडे ऐका पूर्व इकडे आहे बरोबर मग उजवी बाजू कोणती असणार दक्षिणेला येणार हा दक्षिणेला हे किती किलोमीटर आहे 6 दक्षिण इकडे किती आला 8 म्हणजे ह्याच्यापेक्षा जरा जास्त हा परत कुठं अरे झालं एवढंच होतं मग सुटायला पाहिजे होतं का नव्हतं झालं एवढंच होतं मग हे जोडायचं ना इथनं आणि इथं राईट अँगल झाला म्हणजे 90 अंशाचा मग 90 अंशासमोरची बाजू म्हणजे काय असतं कर्ण असतं ना मग कर्णाचा वर्ग बरोबर काय येतं हा पहिल्या बाजूचा म्हणायचं पहिल्या संख्येचा नाही पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 36 अधिक 64 100 हा मग कोण करायचं होतं मी म्हणून सांगत असते आणि त्या ओळीला जरा वळण असू द्या जरा रेषा व्यवस्थित मारा 6 एवढी मारली 8 एवढी केली झालं ती या कृती काढली ती मग काय सुटलं का नाही 100 म्हणजेच कर्ण बरोबर किती आला बाळानो फक्त 10 म्हणजे आरंभ बिंदू म्हणजे सुरुवातीचा अंतिम बिंदू मध्ये शेवटचा दोन्ही मधलं अंतर किती आलं तर आपलं 10 आले का लक्षात हा काय किलोमीटर असेल त्यांनी जे दिलं असेल तेच घ्यायचं आपण त्यांनी मीटर म्हणलं मीटर म्हणायचं आपण किलोमीटर सांगितलं किलोमीटर घ्यायचं ती कळायला पाहिजे ना बाळाने तुम्हाला उत्तर सोपीच असतात खरं तुमच्या लक्षात आलं म्हणजे झाली कळायला हवं ना चला आपल्या टाइमच काढले या हुआ. इकडे 8 घेतलेले आहेत मारून आली का बरं तसं आता तरी करेक्शन कर बाळा चुकलं तर चुकू दे बरोबर झाले म्हणजे काय झालं होतं म्हणजे त्याला असं लिहिलं असेल उत्तर बरोबर आहे नुसती ती साईड आहे बघा ते इकडे डॉट इन आणि ए ते खाली खाली मारले मग चुकलंच की. तर पण उत्तर जाते ते नाही पण ते चुकीचं होणार ना कारण इकडचं हे दिलं होतं 6 म्हणजे इकडं मारून हे घेतलं का मग ही पण बाजू तुला पूर्ण करायला पाहिजे नाही मॅडम त्यांनी उत्तर काढले ते तिथं नुसतं वळून घेतलंयस का हा, मग असू दे मग असू दे पण बाळा काही गरज आपल्याला लागत नव्हती रे त्याच्यामुळे नसतं घेतलं तरी पण चालू होतं चला पुढचं घ्या कैलास उत्तरेस तोंड करून उभा होता नाही 5वर रे असं आता 5वर चालू कैलास उत्तरेस तोंड करून उभा होता 180 अंशातून वळून तो 180 अंशातून वळून तो दक्षिणेला 4 किलोमीटर चालत गेला 4 किलोमीटर चालत गेला त्यानंतर उजवीकडे वळून त्याने 5 किलोमीटर अंतर कापले 5 किलोमीटर अंतर
कापले. तेथून डावीकडे वळून 4 किलोमीटर अंतर चालला. वळून 4 किलोमीटर अंतर चालला. त्यानंतर पूर्वेकडे सरळ. त्यानंतर पूर्वेकडे सरळ सरळ 5 किलोमीटर चालत गेला. तर आता तो मूळ ठिकाणापासून मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? एक 2 मिनिटं फक्त ट्राय करा. तुमच्या मनात जशी आकृती असेल तशी तयार करा. कुठं काय प्रॉब्लेम येतो तिथं बघूयात, देते मी सोडवून. पण तुम्हाला काय वाटतंय ते तरी बघा. वाचा तरी 1 मिनिट. तुम्ही वाचल्याशिवाय नुसतं वाचायचं म्हणजे समजावून घ्यायचं, नुसतं वाचायचं नाही मोकळं. हा 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 असं म्हणायचं होतं होय तुला. काय 180 म्हणजे पूर्व दिशा होय? काय डोकं चालवत्यास? हा होय होय थांब, सांगू नकोस अजिबात सांगायचं नाही. ज्याचं त्याला बघू देत ना जरासा विचार करून. तुमचं डोकं कधी चालवणार? आपल्या डोक्याचा उपयोग कधी करायचा? मग झालं का बाळानं? एवढा वेळ लागतच नाही. बोला. नाही सांगू नको. बरं ठीक आहे. काढल्याच आकृती छान. ओके छान 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 छान. काही प्रश्नच नाही. असंच पाहिजे बाळानं. हेच अपेक्षित आहे तुमच्याकडून. छान. ओके झालं की ते? अरे अरे खरं दोघांची सीमा एकच वेगळं आलंय. थांबा जरा. बरं किमान ट्राय केलं हे महत्वाचं आहे. काय बाळा झालं का? किती वेळा वाचत बसणार आहात? चला नाही रे ऐका. हिरोईन लक्ष इकडे द्या रे. फिरायला सुद्धा काय लागत नाही. वाक्य वाचा. पहिलं काय सांगितलंय त्याने? कैलास उत्तरेस तोंड करून उभा होता. हा ऐका. मीच कैलास उत्तरेस तोंड करून उभा आहे. हा 180 अंशात वळला म्हणजे दक्षिणे. ऐका मी इकडे तोंड केले. मी डायरेक्ट 180 म्हणजे इकडे 90 आणि परत इकडे 90 झाले की 180. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तो दक्षिणेलाच गेला रे. किती गेला किलोमीटर? स्वरा कळालं का? आता तू इकडे उत्तरेकडे तोंड करतोय. इकडे उत्तरेकडे आहे. तिकडे परत पाठीमाग केलं म्हणजे बरोबर 180 अंश झालं ना. मग तिथनं पुढचीच प्रोसिजर घ्यायची ना. कशाला दुसरं काय करत बसायचं? सांगा दक्षिणेकडे किती आहे? पहिला उत्तरेला तोंड होतं म्हणजे येऊ का? पहिला उत्तरेला होता 180 न वळला म्हणजे परत इकडे खाली आला म्हणजे डायरेक्ट दक्षिणेपासून सुरू करूया आपण. कळालं का मला काय म्हणायचंय ते? हा किती येणार मग? दक्षिणेला किती किलोमीटर गेला? 4. हा 4. बोला पुढे. परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. हा उजवीकडे म्हणजे कुणीकडे येणार? कुणीकडे? पश्चिमेकडे. किती किलोमीटर गेला? 5. हा बोला पुढे. परत तो डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. हा मग डावी बाजू कुठली येणार? दक्षिण. दक्षिणेला किती गेला? 4. छान. हा पुढं उत्तरेला झालं ना. हा दक्षिणेला 4. हा पुढे. परत डावीकडे वळून हा डावीकडे म्हणजे परत पूर्वेला. हा पूर्वेला किती गेल्या? 5. म्हणजे जेवढं वर आहे तेवढं झाला का इकडं पण? बरोबर का? हा परत पुढे. तो किती अंतरावर आहे? हा कुठनं किती अंतरावर आहे? हा म्हणजे ए पासून म्हणजे याचा अर्थ किती थोडा झाला की 4 आणि 4 किती बाळा आपलं 10 कसं काय आलेलं आहे? कुठलं अंतर मोजलं? कळाले का बाळांना पाठीमाग? पुढवा 4 आणि 4 किती झाले? 4 अधिक 4 बरोबर 8 किलोमीटर वर आहे.
नाही, फक्त मी तोंड फिरवलं म्हणजे तिथं गोल तोच येणार आहे. तुम्हाला काय वाटतं माहितीये का, पहिलं हा उत्तरेकडे तोंड करून होता, परत 180 ने इकडे वळवला, मग परत तो काय अंतर चाललाय का? नाही. आता समज मॅडम गंडवायसाठी देणार की आणि बाळा. मॅडम तसं पण ते झालं. उत्तरापासून 180 अंश वळून दक्षिणेला हा, परत दक्षिणेला आलाच की, म्हणजे उत्तरेला तोंड परत वळून दक्षिणेला आला, म्हणजे याचा अर्थ हा, म्हणजे आपणच दक्षिणेला घेतलं असतं तरी चालतं, म्हणजे आहे तिथनंच. मग तुमच्या डोक्यात काय विचार येतोय, पहिला उत्तरेला घेऊन जावा, परत पुन्हा दक्षिणेला काय झालं, म्हणून आपण वाला विचार करत बसतोय विनाकारणात. तेवढ्यात मग नाही का, जी पोरं स्मार्ट वर्क करते ती जाणार पुढे. आता जी सेल्फ स्टडी करते त्यांना काय कळावं सांगा, ती म्हणणार कसं काय घेतलंय, आणि हे काय आकृत्या पुस्तकात बघून कळतात का? अजिबात नाही कळत. त्याला आपण समजावूनच घ्यायला लागतंय, कुणीकडून गेला काय झालं, कळालंय का? आता सेल्फ स्टडी करणार काय म्हणणार, किंवा पुस्तकातली बघून जर तुम्ही सोडवायला लागला तर तुम्ही काय म्हणणार, डायरेक्ट हा दक्षिणेला आला, मग उत्तर चुकलं काय बरं, उत्तरेला कसा घालवला नाही, बरोबर का? असा विचार येणार की उत्तरेचं काय दाखवलंच नाही की त्याने, पण ही अशी गंमत असते. कळालंय का आता? चला घ्या पुढचं. झालं का? समजलंय का? उगाच उतरत जाऊ नका, समजल्याशिवाय नीट समजावून घ्या. काय बाकीच्यांना समजतंय, कशी मुलं आपलं पण उत्तर काढतात, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा. हा? चला तुमचं किती सांगू ना. सुमित पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. सुमित पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तोंड करून उभा आहे. काही वेळाने तो 180 अंश कोणात, काही वेळाने तो 180 अंश कोणात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पुन्हा 45 अंश कोणात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळला. घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळला. पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोणात, पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोणात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळला. पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळला. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल? काय झालं कार्तिक? कुठपर्यंत आलायस? पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळला. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल? सोडून सोडवायलाच म्हणजे. चला करा ट्राय, बघा तुम्हाला जसं जमतंय तसं करा. नाही तिथं माझं मी सांगते, ट्राय तरी करा. प्रॉब्लेम काय आहे एवढं तरी कळालं ना तरी बस झालं. काय सुटत नाही एवढं जरी कळलं ना पोरांनो तरी मी सोडवून देते. सुटलं का? सुटलं दोघांना सुटलं. बरं अजून
काय झालं? चुकलं? हा. पश्चिम आलंय. बाकीच्यांचं? झालं बरं. मग कोणतं दक्षिण सांगा आणि राहिलेलं उत्तर सांगा. मी कोणाला तर होय म्हणणारच. ह्याला काय अर्थ आहे का गणित सोडवण्याला? एकान पूर्व म्हणता, एकान पश्चिम म्हणता येते, एकान दक्षिण म्हणायचं. मग मी राहिलेल्या उत्तराला बरोबर म्हणते. सोडवून तर जातो. माझं कामच आहे बाळा ते. पण तुम्ही ट्राय करणं तुमचं काम आहे नाही. कुठं काय प्रॉब्लेम आला तो सांग. मला प्रश्न सांग. कुठनं तुला आलं नाही सांग तेवढं. मग मी सांगतो सोडून देते. काय कळलं नाही. 180 मिळवायचं. मग त्यात काय अवघड आहे? मग का नाही हे मग परत ईशान्य इकडे आले तर परत उलट फिरायचं. मग तुम्ही का नाही फिरला? हे मला सांगण्यापेक्षा जर वहीत उतरलं असतं तर आता सुटलं सुटलं. चला इथली दिशा कोणती रे? हा बोला इथं. हा झालं का? हा आता प्रश्न काय विचारलाय सांगा मला. एक स्टेप बाय स्टेप सांगा. पहिलं काय विचारलंय? पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. हा म्हणजे इकडं तोंड करून उभा आहे. हा बोला. हा हा कुणीकडनं वळलं असलं काय नाही बरोबर का? मग काय डायरेक्ट ठेव काय? इकडं पश्चिमेला तोंड आहे का? डायरेक्ट पूर्वेला करा. झालं. बॅक साईडलाच जाऊ द्या. नाही इकडे गेला का तो? म्हणजे पहिलं इकडं होतं, आता कुठे केलं? इकडे केलं. झालं की इकडे गेला का तो? हा पुढे सांगा. बरं आता ऐक. आता सांगतात राईट. पहिल्यांदा पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. ऐका पहिल्यांदा पश्चिमेकडे तोंड करून होता. 180 तुवाला म्हणजे गरकन त्याला पाठीमागं फिरवायचं रे. फिरला का इकडं? आला का पश्चिमेला? हा परत कुठे गेला? 45 अंश घड्याळाच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येला गेला रे तो. इथनं इकडे आला. हे का इथं ईशान्य. ही डोळ्यासमोरच ठेवायचं ना. तुमचं काय चुकतंय माहितीये का? त्या दिशा तुम्ही काढतच नाही. आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम हा तसं छोटस काढून घ्यायचं. आता बघ बरं घड्याळाच्या काट्याला इथं होता. उलट दिशेने म्हणजे ईशान्येला आला ना 45 डिग्रीत ना. हा पुढं हा घड्याळाच्या हा उलट म्हणजे परत पुन्हा असंच येणार की उलटा. म्हणजे परत किती? 225. म्हणजेच बघा आता ईशान्येला डायरेक्ट गेला नैऋत्येला आणा. 180 झाला का? हा परत 45 म्हणजे परत दक्षिण आला का? आता सध्या इथं दक्षिणेला आला का तो? 225 अंशातनं वळला म्हणजे. मग तुला कळतंय का काय? पहिला इथं होता का? इथनं त्याला 225 मध्ये वळवायचा. म्हणजे आपण 225 कधी होऊ शकतं? 180 मध्ये 45 मिळवल्यावर. मग 180 म्हणल्यावर आता सध्या इकडे आहे तर त्याला डायरेक्ट उलट आणा ना. मग ईशान्येला होता त्याला मी डायरेक्ट कुठं आणला? नैऋत्येला आणला. आणि नैऋत्यमधनं परत किती? 45 म्हणजे परत दक्षिणेला आला का इथं? आला. हा परत कुठं न्यायचं? 225. पुढचं वाक्य हा मग उजवा हाताला विचार करा. उजवा कुठल्या? पश्चिमेला. सिंपल आहे. पूर्व येण्याचं कारणच काय? झालं की आता इथं येऊन थांबलाय नाही सांगा. मग त्याचा उजवा हात कोणीकडे? इकडे असणार ना. झालं की पश्चिमेला. मग चूक कोणाची सांगा. झाले 2 मार्क गेले. मला सांगून काय उपयोग आहे का? आम्ही असं वाचलं नाही तिथं काय 2 मार्क. मग आपण एवढं शिकवणार आणि तुम्ही जाऊन पेपरला असं काहीतरी उद्योग करून येणार. मग हा प्रश्न ते वाचलं नाही ह्याला किंमत आहे का? तिथं रिझल्ट लागल्यावर कोण म्हणतंय का तू प्रश्न वाचला नाही? जाऊ दे असू दे तुला 2 मार्क देऊन टाकतो. तू एवढं कष्ट केलेस तुम्ही नाही करून. डायरेक्ट पर्याय दिला असला तरच मार्क भेटणार. त्यामुळे वाचायचं का सोडून द्यायचं तुम्ही ठरवायचं काय? तर एवढी 10-10, 20-20 गणित सोडवायची आणि पेपरला जाऊन दुसरंच उद्योग करून ये. बस कळालंय का? आलंय का लक्षात? जमेल का? चला आता आपल्या आपल्या मनानं सोडवायचं बाळाने. आणि हे कायम दिशाचं डोक्यात घेऊनच करायचं. कळतंय का नाही? हे पुस्तकात बघून समजणार नाही. समजावूनच घ्यायला लागणार. नुसती माना डोलवते सांग. हा उलट दिशेने ना बाळा. मग 45 मध्ये हा छान. हा परत 45 मधनं कुठे गेला? परत घड्याळाच्या उलट दिशेनं
225 म्हणजेच मग हा 180 शाबास. अधिक 45. हा 180 अधिक परत 45. हा छान. मग आता तू दक्षिणेला इमॅजिन करत जायचं बाळा, तू आता दक्षिणेला आला असं. आता तुम्ही सगळे कुणीकडे तोंड करून बसलाय? हा उत्तरेकडं. मग उत्तरेला तर मला सांगा, तुमच्या उजव्या हाताला दिशा कोणती आहे? कसलं हुशार आहात तुम्ही. तुमचा उजवा हात कुठला आहे? हा सॉरी पूर्व. आणि डाव्या हाताला कोणती आहे? हा आणि मी कोणत्या दिशेला उभा आहे आता? तुमच्या दक्षिणेला. हा होयच की, तुमच्या दक्षिणेलाच की, मी तुमच्या पाठीमाग आहे ना. तुमचं उत्तरेकडं तोंड आहे म्हणजे मी दक्षिणेला आहे. चला 6वं 7वं घ्या आता. हा हा होय 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 बरोबर. होयच की. हो ना गं, बरोबर आहे की. हा सूर्य कोणीकडे उगवतोय सध्या? हा म्हणतो आता सध्या तुमची पूर्व कोणत्या दिशेला येणार? हा ही कागदोपत्री आहे. इकडे येतं ना. हा आता सध्या पूर्व. आता कुठं आहे सूर्य सांगा? डोक्यावर आहे. आता तू कुणीकडे जाणार? पश्चिमेला. मग पश्चिम दिशा कुठली येणार तुमची? आणि आता बोर्डवर कुठली? आले का लक्षात? टीचर आमच्या विरुद्ध आहे ना बोर्ड. होयच की. आमच्या विरोधात आहे बोर्ड. हा वय टीचर आमची विरोधात. आता समजून घ्या. अभिजित पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. अभिजित पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. तुम्हीच गेला म्हणा की, कशाला अभिजित? पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. अभिजित मगासारखं करणार आहे परत तुम्ही असं एक शब्द सांगा म्हणायला लागला त्या. अभिजित पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. त्यानंतर डावीकडे वळून 7 किलोमीटर जाऊन त्यानंतर डावीकडे वळून 7 किलोमीटर जाऊन थांबला. तर तो मूळ ठिकाणापासून किती दूर आहे? आम्ही सोडवतो. सोडवा. मला बाळाने सोडवणारीच मुलं पाहिजे. चला ट्राय तो करो. डिस्कशन करायचं असल्यावर मीच सोडवून देते. काय झालं? अभिजित पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. हा पहिल्यांदा पूर्वेकडे 10 किलोमीटर घालवा घे, परत डावीकडे घालवा ना. काढा छान जमलं की मग. काय सोनू चुकलं अगं राणी. पूर्वेकडे म्हणजे आहे नुसतं. पूर्वेकडे इकडे 10 किलोमीटर गेला, परत डावीकडे वळून. मग आता तू हित आहेस ना, हितनं कशाला 4 घालवायला लागलेस? हा मधुराच बरोबर आहे. छान तो तिला जमलं. छान काय पण उगाच फिरत बसते. इथं कळत नाही बाई तेव्हा. इथं कुणीकडे 10 आणि डायरेक्ट इकडे तोंड म्हणल्यावर तू पूर्वेकडे वर गेलीस ना, तिथं दिशा दिसतात का नाही सांग? तू फिरू नको म्हणून सांगितलंय. कागदोपत्री मी दिशा सगळ्या लिहिलेल्या त्या. मग तू पूर्वेकडे वर घालवाय सोडून पूर्वेकडे हिथं आणि पूर्व दिशा हिथं आहे म्हटल्यावर डावी बाजू वर येणार ना. हा मग काढलेस
नाही रे फिरवायला लागत बाळानं, तिथं स्पष्ट कळतंय. मॅडम आणू उत्तर. किती आलं? 5. बर. आता बाकीचे थापा मारून 5 सांगू नका. अरे मी काढते. त्यानंतर डावीकडे, म्हणजे आता त्याचं तोंड इकडे वर आहे, मग डावी बाजू कुठे येणार तिची? आता उत्तरेकडे तोंड नाही म्हणल्यावरती डावी बाजू कुठे झाली? कुणीकडे येणार? इकडं काय इकडं फक्त सांग. हा मग बरोबर आहे की तूच आहेस असं समज ना, तिकडं तोंड केलेस म्हटल्यावर बरोबर आहे. बरोबर आहे. आता पूर्वीची इकडं. तुला ती पहिलं कम्प्लीट कर ना बाळा. डावीकडे जाऊन वळून 7 किलोमीटर ती कर ना. मॅडम म्हणजे आता झालं की डावीकडे वळून 7 किलोमीटर. मग कुठे आहे 7 किलोमीटर? मॅडम मग घे ना. 10 पेक्षा कमी काढूया. हा तेच की. इथे 4 आहे, ह्याच्यापेक्षा जरा मोठं. मॅडम आलं होतं. मग इकडं ना. हा हा. आणि काय प्रश्न विचारलाय? किती आवर येतो मोजी करा. हा मग त्याच्यानंतर मग त्याच्या पुढे काय कळलं नाही. इथं चालू आहे ना. हा बरोबर बरोबर. तिथं लिहिले मी 4 आणि मग तिथं नाही चाललीस. हा तिथं नव्हे रे बाळा, तिथं नव्हे. चाल, मॅडम थांबा. चाललंय खरं. खरंच का? थांबा जरा. दोघी पण तिथंच येऊन थांबलाय. तिथलं काय होते का, तुम्ही आकृत्या नीट काढत नाही बाळानं, त्याला लाईनच अशी कुठली तुमची प्रॉपर होत नाही, त्याच्यामुळे ती जमेना झालंय तुम्हाला. सारखं आता निम्म्यापर्यंत आलाय आणि तिथनं पुढं का कळेना सांगते. तुम्ही दोघीच सांगा काय झालं सांगा मला. एक्झाम्पल वाचा तुम्ही. अभिजित पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. हा ऐका, किंवा काय तिथं अभिजित ठेवला. अभिजितला पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. अशी स्ट्रेट लाईन मारायला काय प्रॉब्लेम आहे सांगा तुम्हाला. 10 किलोमीटर गेला का? हा परत काय सांगितलंय? डावीकडे वळून हा ऐका, डावी. आता तो पूर्वेकडे आहे म्हणजे डावी कुठे गेली? वर येणार का? मग वही फिरवायची काही गरज आहे का सांगा बरं. डावीकडे वळून किती किलोमीटर गेला सांगायचं का? 4. मग एवढं छोटस 4 दाखवायचं. हा परत कुठे गेला? डावीकडे 7 किलोमीटर. हा, मग आता सध्या त्याचं तोंड इकडे आहे म्हणजे डावी बाजू कुठे इकडं. गेला? पश्चिमेला. किती किलोमीटर गेला? 7. मग एवढंच दाखवायचं ना. 7 म्हणजे 10 पेक्षा कमी आलं पाहिजे. मग हे किती झालं? 7. मग इथनं अशीच एक लाईन मारायची ना व्यवस्थित. म्हणजे हे ऐका, हे जर 4 असेल तर हे सुद्धा किती असणार? 4च. मग इथून ही पण जोडा ना, म्हणजे 3 येणार. 7 ऐका, हे overall इकडे लक्ष द्या. हे सगळं मिळून अंतर किती होतं? 10 होतं का? मग हे एवढं हे एवढं 7 आहे. हे एवढं 7 आहे म्हणजे हे पण 7. मग हे एवढंच किती असणार? थांबा गं बसा, बाकीचे बोलू नका. हा मला सांगा, ही सगळं मिळून अंतर 10 होतं का नाही? मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं का नाही? हे एवढं 7 आहे तर खाली पण 7च येणार का नाही? मग हे किती येणार? 3. हा मग आता मला सांगा पुढे काय करायला लागेल? बाकीचे 4. इथं ते इकडं ते जे मोकळं आहे. हा आता आम्ही फक्त त्याच निघालो ना. मग काय काढू सांग आता पुढे. कर्ण. हा सांग कर्ण. हा सांग कर्णाचा हा लिहू किती सांग. आता पहिल्या संख्येचा हा 4 बरोबर. 4 हा 4चा वर्ग हा अधिक 3चा वर्ग हा सांगा बरोबर. 16 अधिक 9 हा किती आलं? 25. हा 25. म्हणजेच उत्तर किती येणार? हा कर्णाचा म्हणजे वर्ग 5. कर्णाचा वर्ग बरोबर 25 आहे. म्हणजेच कर्ण 5. किती आला? 5. म्हणजेच हे आणि हे अंतर किती आलं तुमचं? 5. कर्ण बरोबर अंतर बरोबर किती? तर 5. मग तिचा डायग्राम नीट काढली असती तर तुमचं तुम्हाला सुटलं असतं का नसतं? आलं का लक्षात? आता 10 मिनिटं बरोबर केलं कधी. हा तू बरोबर केलं होतंस खरं. हे जोडलं आणि तिथं 4 म्हणतेस तू. मग ते कसं बरोबर येईल सांग. मग ह्याचा अर्थ काय झाला की कर्ण बरोबर 4 आला, पण ते चुकीच आहे ना. घ्या का? आकृत्या नीट काढा. अजून पण वेळ गेलेला नाही. बाकी तुम्हाला सगळ्यांना जमतात, काय प्रश्नच नाही. जमतात ना? आता उगाच पेपराला बसून फिरत राहायचं का? हा पटकन आता बोर्डवर कसं मी ते उत्तर पूर्व लिहून घेतलंय नाही तसं लिहायचं आणि त्याच्यावर ना पुढं काढत जायचं. अजिबात पेपरला फिरत बसायचं नाही. इकडं फिरा तिकडं फिरा. कळालंय का? आता नक्की का? आता एक तुम्ही सोडवायचं आणि मग स्टॉप करूया. हा
अजून 2 देऊ. तीन द्या आणि टीचर कालची 5 घे. तर आज होमवर्कला देते. हे होमवर्कला सोडवा, मग ब्रेकच्या नंतर परत बघूया. चला घ्या. टीचर आता हे होमवर्कच आहे. हा होमवर्कला सोडवा. टीचर आता एक द्या की गणित सोडवायला. आता सोडवा की. आता सोडवायला एक गणित द्या. हो हो. एक द्या आणि नंतर होमवर्क. उत्तर व आग्नेय या दिशामधील उत्तर व आग्नेय या दिशामधील एकूण अंतर किती? फक्त लिहून ठेवायचं, अजिबात आन्सर एक्सपोज करायचं नाही. मॅडम मी टीचर सांगा करून. उत्तर व आग्नेय या दिशामधील एकूण अंतर किती? सॉरी अंतर एक अंश आहे. हा एकूण अंतर उत्तराने अगदी आहे का? सांगू. थांब पाठीमागच्या ना सांगू दुसरं. थांबा टीचर. टीचर हा दोन्हीकडनं पण येते. ऑप्शन बघून जायचं. हा दोन्ही पण काढून ठेवा. दोन्ही दिशेने काढा, कारण मी काही एकदाच सांगितलं नाही ना कुणीकडनं ते. ज्याला कुणाला कळाले दोन्ही दिशेने पण काढायला लागते. चला दोन्हीकडून पण काढा. किती आलं? माझं 135. 135 आणि दुसरं पण येते. 225. मग काय इकडून पण यायचं. कुठलं उत्तर आणि आग्नेय ना. हे 90 आणि हे किती आहे? 45. काय इकडून पण आला तरी हे काढायचं आणि इकडून असा गेला तरी पण काढू शकतो. मग टीचर तरी लांब जे पर्यायमध्ये असेल ना ते घ्यायचं. आता पर्यायमध्ये 135 आहे म्हणजे 100% 135. हा उलटं पासून की तिथं 90 आणि 90 180 मग 180 आणि 45 किती झाले? 225. काय लिहिलं काय? 270 कुठे येते? अरे हे काय इथपर्यंत स्पष्ट आहे. आता प्रज्वल तिथे 180 झालं का? उत्तरपासून दक्षिणपर्यंत 180 आणि 180 मध्ये 45 मिळवू रे. मग 180 मध्ये 45 मिळवले 270 येतं. 180 ते 25. हा परत म्हणायचं काय शिकवलं मॅडमने है का नाही? गेले 2 मार्क. 2 मार्क गेले. काय होतं? ईशान्येपासून धरणार. पण ईशान्येपासून का धरलं? तुम्ही चुकीच वाचताय ना. परत म्हणायचं मॅडम मार्क पडले, पोरग्यास कसं करायचं, विना काय है का नाही? बरोबर आहे की नाही? काय घेतलं का नाही, शिकवलं का नाही म्हणणार परत. अशा सिली मिस्टेक करू नका. वेळेवर सावध झाला तर ठीक आहे, नाही तर मग त्याच्यासारखं खूप त्रास होणार बघा. चला बुक घ्या कोणाचा घेतला. टीचर म्हटलं वर्ग देतो. आता टीचर समोर जाऊ खाली. डबा आणलाय ना सगळ्यांनी. जेवा जाऊ मी नाही आणलं. उपाशी यायचं नाही. जेवायला नको होय तेव्हा. जीवन आलाय मग अभ्यास करत बसा. जीवन आलाय तर अभ्यास करा. जेवा सगळ्यांनी. बॉटल तुटली. तिथं बॉटल राहिली कोणाची तरी. कालचे वाक्यप्रचार 100 झाले खरे. हा आवाज बंद हो की नाही? हा कधी करायचे? वाक्यात उपयोग अर्थ कळायला पाहिजे बाळांनो. बोला घेऊन. ना ए पोरांनो, फोटो आधार कार्ड किती दिवस झालं सांगितलंय जमा करा म्हणून रे. हा का 7वी स्कॉलरशिप संपल्यानंतर करताय रे? रोज एकाच गोष्टीवर किती दिवस चर्चा करायची मी? हा खायला लावले नाही उद्या नाही आणू देत. उद्या अखंड तास म्हणजे 5-6 तास मी उभंच करणार आहे. आता उद्या 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत उभंच करणार आहे तुम्हाला. त्याशिवाय तुमच्या लक्षात येत नाही काय प्रॉब्लेम आहे म्हणून मॅडम उभा केलंय. हे करते काय आणि ते टीचर खायची दोघींची पण काढलेली. बरं तर काढायचं नव्हतं आणि काल आज वही काढताना ढवलं.
बर ठीक आज आहे. ती दररोजच्या अभ्यासाला वही घालायचो नाही बर ती काढताना बर 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 आता जेवा जाऊ मुलांनो पेट पूजा करा आता चला